कार्तिक राजा स्टाईल हो तो आप जैसी हो. उद्या याच ठिकाणी याच वेळी आपण भेटूया. काटाने काटा कसा काढायचा याचं प्रात्यक्षिक मी तुला कसला डायलॉग मारलास तू. मी आजपर्यंत ऐकलं होतं की प्रेम आंधळ असतं. तुमचं तर प्रेम टॅलेंटेड आहे बॉस. किटू कशी आहेस तू? अरे वा, म्हणजे दिसते मी तुला. ऑब्विसली दिसणारच ना, म्हणजे एवढी मोठी तू उभी आहेस अशी. हा, तुझीच बहीण आहे ना मी. किटू तू असं का बोलतेस ग? आय डू केअर फॉर यू यार. नाही, ते जे काय आरशात तुझं चाललं होतं ना, त्याच्यावरून म्हणते. अगं ते बघ ना, मी किती किती हँडसम दिसतोय. म्हणजे बघ ना बघ. नाही मला सांग, तू सिरियस आहेस का? नाही. तुला काय माझ्या तोंडावर ऑक्सिजनचा मास्क दिसतोय का? मी इथे सलाईन वगैरे लावलंय, ICCU बेडवर पडलोय. सिरियस नाही आहे मी. सो फनी. मी गायत्रीच्या बाबतीत विचारते, तिच्या बाबतीत तू सिरियस आहेस का? का? आणि हो, आय एम सिरियस. तर गुड. पण ते मला चालणार नाही, कारण मी तुला आधी सांगितलंय ती मला आवडत नाही. म्हणजे इतके दिवस तू तिच्याशी फ्लर्ट केलंस, टाइमपास केलास, इथपर्यंत ठीक होतं. पण तू खरंच तिच्या बाबतीत विचार करत असशील तर ते मला नाही सांग. किटू ऐक ना, मी किती खुश आहे, फ्रेश मूड मध्ये आहे ना. तर प्लीज आपण या विषयावर आत्ता नको बोलायला. ओके? मला आत्ताच बोलायचं, कारण नंतर इश्यू झालेला मला नाही सांग. आणि तू काय करावंस काय करू नयेस दॅट इज नॉट माय लुकआउट. पण तू खरंच सिरियस असशील तर मला ते अजिबात चालणार. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. कार्तिक राजहंस आणि गायत्री कीर्तने यांच्या लव्ह स्टोरी मध्ये आजपर्यंत एकच विलन होता, सदाशिव कीर्तने. तो हँडल होत नाही, तोच एक नवीन वान तयार झालेली आहे, कृतिका राजहंस. अहो, दादाचं बोलणं जास्त मनावर नका घेऊ. मी कशाला मनावर घेऊ? मी नाही मनावर घेतलं. आणि असंही त्याचा हेतू प्रामाणिकच होता. म्हणजे त्याचं बोलणं पटलंय तुम्हाला? हा, म्हणजे पटलं नाही पटलं त्यापेक्षा ना, मी कोणाचंही बोलणं असं मनाला लावून घ्यायचं नाही असं ठरवलेलं आहे. कोणी कुठे काही का बोले ना, आपण आनंदात राहायचं, मस्त खुश राहायचं. खरं तर किती सोपी गोष्ट आहे, पण कधी कधी फार अवघड होऊन बसते नाही आनंदात राहणं. मी ठरवलंय आनंदात राहायचं, मस्त खुश राहायचं. मूड फार मस्त झालेला दिसतोय. बाहेर जाऊयात आपण? तू मला सारखं घराबाहेर का काढतेस? इतकी वर्ष बाहेर होतो म्हणून कटकट करत होतीस, आणि आता घरात बसलोय ना, मी आहे ना घरात दिवसभर. मग अहो तसं नाही, म्हणजे तुम्हाला बरं वाटावं म्हणून बाहेर जायचं का म्हंटल मी. म्हणजे बाहेर गेल्यावर तुमचं मन रमेल म्हणून. आणि मला घरामध्ये राहिल्यानंतरच बरं वाटतं. असं वाटतं की तुला काहीतरी मदत करावी. काय करू? चहा कॉफी? त्याने नाही, काहीतरी खायला करावं. हा, भजी करू मस्त. कांदा वगैरे आहे. पोरं पण यायचेत ना. हा मस्त की पोरं आली की त्यांना सरप्राईज, बापाच्या हातची भजी. आलोच. तुम्हाला असं हसताना पाहिलं ना की खूप बरं वाटतं. असं वाटतं तुमच्या ह्या हसण्याला कुणाचीच नजर नको लागायला. अरे लागणार नाहीच, काळजी करू नकोस. पोरं आली वाटतं, भजी राहिलीच की. आणि तुम्ही त्यांना सरप्राईज देण्याच्या आत त्यांनीच सरप्राईज दिलंय. हो रे. ठीक आहे, सांगेन त्यांना मी आता बनवतो म्हणून. फ्रेश बीश होईपर्यंत बनवतो है ना. मी आलोच बघतो.